चला आता आपण क्वेश्चन नंबर 23 वर चर्चा करणार आहोत. क्वेश्चन 23 काय म्हणते, द फंक्शन्स ऑफ 3 sin t प्लस 4 cos θ ॲज अ. ठीक आहे, आपल्याजवळ फंक्शन दिलेले आहे. फंक्शन्स काय दिले तुम्हाला, फंक्शन म्हणजे y घेतला आपण, y इज इक्वल काय दिले तुम्हाला 3 sin θ प्लस 4 cos θ. याची आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायला लावली. मॅक्सिमम का मिनिमम असं आपल्याला विचारलं. ठीक आहे, चल जेव्हा आपण आपल्याजवळ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डिफरंट येत असतात, जसं की इथं sin θ आहे, दुसरं काय आलं cos θ, मग तुम्ही याला असं पण फील करू शकता sin A sin B प्लस cos A cos B असं तुम्ही फील करू शकता. ठीक आहे, म्हणजेच काय cos B ची व्हॅल्यू काय cos θ आहे आणि cos A ची व्हॅल्यू काय 4 आहे. तर ह्याचा मॅग्निट्यूड जेव्हा आपण काढत असतो तेव्हा काय करत असतो, अंडर रूट ऑफ कोएफिशिएंट चे स्क्वेअर, म्हणजे किती आला 3 चा स्क्वेअर आणि किती 4 चा स्क्वेअर, म्हणजे 3 चा स्क्वेअर किती होऊन जाईल 9 आणि 4 चा स्क्वेअर किती होऊन जाईल 16, म्हणजे आन्सर इन 25 स्क्वेअर रूटच्या बाहेर आला तर काय होऊन जाईल 5. आता हा जो 5 आहे जर प्लस आला प्लस 5 घेतला तर आपण त्याला म्हणणार आहे मॅक्सिमम. ठीक आहे, -5 आला तर आपण त्याला म्हणणार आहोत मिनिमम. तर आपल्या जवळ काय ऑप्शन मध्ये बघा, मॅक्सिमम 7 ऑप्शन तर नाहीये, मिनिमम व्हॅल्यू ऑफ -5 यस सेकंड ऑप्शन मध्ये आपण याला जाऊ शकतो. ठीक आहे, सेकंड व्हॅल्यू मध्ये उत्तर आहे, सेकंड मध्ये उत्तर असेल. ठीक आहे, सेकंड ऑप्शन मध्ये उत्तर आहे सेकंड.